ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 81 ते 100 श्लोक 9 ते 11। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकयं कर्मबन्धन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर। स्वधर्म जो बापा तोची नित्यज्ञ जाणपा मनोनिवर्तता तेथ पापा संचारू नाही। हा निज धर्म जो सांडेल आणि कुकर्मे रती घडेल तैची बंधू पडे संसारिक। म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कैची न घडे। हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून आता येची मिशी पार्था तुझ सांगेन एकमी कथा। जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली सयज्ञा प्रजा सृष्ट्वा पूर्ववाच प्रजापती। अनेन प्रस्विष्यद्व शेषवो सृष्टकामधुक् तै नित्ययाग सहिते सृजली भूते समस्ते परिणेनतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून। ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवकाय आश्रय येथ आम्हा। तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती। तुम्हा वर्ण विषय वशे आम्ही हा स्वधर्मची उहिलासे। याते उपासा मग हा पैसे पुरती काम। तुम्ही व्रते नियमून करावे शरीराते न पिडावे दुरिकेही न वचावे तीर्थासी गा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रत्र विधाने झणी करा। देवतांतरा न भजावे हे सर्वज्ञ काही न करावे। तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायसे। अहेतुके चित्ते अनुष्ठापात ययाते पतिव्रता पतिते जिया परे। तैसा स्वधर्म रूप मको हाची सेव तुम्हा एको। ऐसे सत्य लोकनाथू बोलता जाहला। देखा स्वधर्माते भजाल
तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा होन सांडेल, तुमते कदा देवां भावयतां येन ते देवा भावयत्वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यथ। जै येणे करुणी समजता परितोषु होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती। या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षमो निश्चिता करीती तुमचा। तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ। तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे। वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महावृद्धी। जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री नित्य निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी। रामकृष्ण हरी।